मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर आत्ता व्हिडिओ तुमच्यासाठी दुसरा होता पित्रांचा. तर उद्या एखाद्या वेळेस मी 3 व्हिडिओ टाकून ते व्हिडिओ तुमच्यासाठी कंप्लीट करेल. पितृ अमावस्ये दिवशीचा एक व्हिडिओ आहे आपला आणि अजून एक करायचा आहे. पण आत्ता मी राहूच शकले नाही स्वतःला, कारण दिवसभर मी व्हॉट्सअपला पाहत आहे, ऐकत आहे. अजून तर किती जणांचे पाहिलेच नाही. कालचा दिवस अजून आलाच नाही. परवा दिवशीचंच काम माझं चालू आहे. तर जी चिकबॉलची रेमेडी मी सांगितली होती 10-10ला करायची, तर प्रत्येक लेडीजला इतका सुंदर अनुभव आला त्याचा की तुम्हाला सगळ्यांना चिकबॉल जाणवला, तुम्हाला सगळ्यांना प्रकाश जाणवला, तुम्ही सगळ्यांनी चिकबॉल थ्रोसुद्धा केला. त्यासाठी खूप 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 धन्यवाद. मला काय सांगायचं होतं ह्याच्यातनं हे लक्षात घ्या की सगळ्यांना मला तुम्हाला हे सांगायचं होतं, ज्या व्यक्ती माझ्या कॉर्डशी जुळलेले आहेत, म्हणजे ज्यावेळी मी तुम्हाला रेकी देते त्यावेळी माझ्या बेंबीपासून निघणाऱ्या ऊर्जा या मी तुम्हाला देत असते, तुमच्यापाशी त्या जोडल्या जातात. 6 महिन्याची रेकी पॅक असा जो शब्द मी वापरते तेव्हा 6 महिने तुम्ही माझ्याशी जोडलेले असता. त्यामुळं 520चा राजासुद्धा बरोबर 6 महिने काम करतो आणि नंतर तर ही रेकी ऊर्जा आहे. पण या रेकीपेक्षा सुद्धा मला माहिती आहे चिकबॉल त्यांनाच जाणवणार जे माझ्याशी जुळलेले, जे युनिव्हर्सशी जुळलेले, कारण तिथं रेकी पावर आहे, ती तुम्हाला नक्की जाणवणार. तर खूप छान तुमचे प्रयत्न एवढे जबरदस्त होते ना सगळ्यांचे की तुम्हाला तेलीताई आहेत किंवा बऱ्याच आहेत अशा, म्हणजे कुणाचं नाव घेतलं तर कुणाचं राहील असं मला वाटतं की इतक्या जणी की त्या काही नाही आहेत, अगदी ग्रामीण भागात राहणाऱ्या वगैरे सुद्धा महिला आहेत सगळ्या. पण सगळ्यांनी तो चिकबॉल केला आणि सगळ्यांना त्याचा प्रकाश जाणवला. आपल्या हातातलं जे गुरुत्वाकर्षण मी तुम्हाला सांगितलं होतं ते सगळं तुम्हाला जाणवलं. त्यासाठी युनिव्हर्सला खूप 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 थँक्यू आणि तुमच्या सगळ्यांना पण खूप 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 थँक्यू. म्हणून चला गप्पा मारू यामध्ये 2 मिनटं. हेच मला बोलायचं होतं तुमच्याशी की खूप थँक्यू. आणि हे लक्षात घ्या की ही ऊर्जा, हे जे तुम्हाला जाणवलं, जे चिकबॉल तुम्हाला दिसला, जे जाणवलं, त्यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. म्हणून मी सांगते तुम्हाला की तुम्ही चांगले विचार करा. आपल्याशी कुणी भांडतंय, आपल्याशी कुणी काय करतंय, या सगळ्यापेक्षा आपल्या स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या. तुम्ही कधी पण बघा, कुणाच्या पण तुम्ही ना, आपण यूट्यूब बघत असतो ना, तुम्ही रतन टाटा त्यांचं बघा, धीरूभाई अंबानींचं बघा, आपले पंतप्रधान यांचं बघा, कुठले पण मोठे मोठे बिझनेसमॅन तुम्ही बघा, ते काय म्हणत असतात, वायफळ वेळ घालवण्यापेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रित करा, स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा, म्हणजे तुम्ही श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही. किंवा काही लोक काय म्हणतात, लवकरात लवकर वयाच्या 25व्या वर्षी काही ना काही धंदा चालू करा आणि स्वतःचे बॉस स्वतः व्हा. हे प्रत्येक मोठी व्यक्ती सांगत असते. का तर प्रत्येक मोठ्या व्यक्तीला किंवा प्रत्येक श्रीमंत व्यक्तीला हे माहीत असतं की आपलं जीवन आपणच डेव्हलप करू शकतो, आपलं जीवन आपण घडवू शकतो, जे आपल्याला पुढं पाहिजे आहे ते आत्तापासून आपण घडवू शकतो. म्हणून मी लॉ ऑफ अट्रॅक्शनवर जास्तीत जास्त जोर देत असते, ना की वैदिक उपायांवर. वैदिक उपाय माझ्याकडं खूप कमी आहेत आणि बाकीचं ज्ञान माझ्याकडं जास्त मी करते सध्या. म्हणजे मी स्वतः त्या परीक्षा देते, मी स्वतः करते. ते कुणासाठी की सामान्यातल्या सामान्य लेडीजला सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन, आज अशा लेडीज होत्या आपल्याकडं त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणता येत नव्हतं, पण त्या आज व्यवस्थित म्हणतायत, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतायत, ब्रह्मांड म्हणतायत, सगळं म्हणतायत. आजी सुद्धा आहेत आपल्याकडं, म्हणजे अगदी 75 वर्षाच्या आजी सुद्धा आपल्याकडे आहेत की त्या सुद्धा आता लॉ ऑफ अट्रॅक्शन बोलतात आणि त्यांनी सुद्धा काल चिकबॉल काय म्हणतो आपण, त्यांना सुद्धा ते जाणवला. चिकबॉल जो सांगितला होता तो त्यांना सुद्धा जाणवला. तर हेच मला तुम्हाला परत सांगायचं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन, मेडिटेशन या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या, म्हणजे तुमचं आयुष्य सुखी होईल, तुमचं आयुष्य समाधानी होईल. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या हे लक्षात आलं का सगळ्यांच्या, की सगळ्यांकडे ऊर्जा आहे, प्रत्येकाकडं स्वतःच्या ऊर्जा आहेत. युनिव्हर्सनं सगळ्यांना ऊर्जा दिलेली आहे. रेकी देण्यासाठी युनिव्हर्स काही लोकांना हे करतं,
की असं नाही की तुम्ही रेकीत अगदी मास्टर झाला, ग्रँड मास्टर झाला तरी सुद्धा तुमच्या हाताला रेकी ऊर्जा जाणवते, असं नसतं. पण गुरूंनी आपल्याला देतात, ऊर्जा देतात, गुरु आपल्याला देतात, आपल्याला परत कोणाला तरी द्याव्या लागतात, असं रेकीमध्ये असतं. पण स्वतःच्याच अंगात एक प्रकारची ऊर्जा असते, ती नुसती आपण फील केली तरी सुद्धा आपल्याला दिसते. लक्षात येते का तुमच्या मी काय बोलते? की प्रत्येक स्त्री ही ऊर्जेचं स्तोत्र आहे. प्रत्येक स्त्री हे प्रत्येक गोष्ट करू शकते. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की ज्या छोटीशी आशाच्या परिवारामध्ये काल ज्यांना ज्यांना चिकबॉल करता आला त्या सगळ्यांना श्रीमंत होण्याचा अधिकार आहे, त्या सगळ्यांना सुखी समाधानी होण्याचा अधिकार आहे. आणि हे सगळं तुम्हीच करू शकता. माध्यम मी आहे, करणारा युनिवर्स आहे, करणारा महादेव आहे, करणारा देव आहे, पण तुम्ही ज्याला मानत असाल तो आहे. पण ब्रह्मांड हा एक मोठा काय काही शब्दच नाही आहे. म्हणजे युनिवर्सला काय बोलावं, गॉड बोलावं, अजून काय बोलावं ह्याला शब्द नाही आहे. एवढी युनिवर्समध्ये पॉवर आहे. तुम्ही आज आता समजा, आता कोणतरी माझा व्हिडिओ बघताय तुम्ही, आता समजा तुमच्या मनात हा विषय आला, तुम्हाला बुलेट घ्यायची आहे. साधी गोष्ट बघा, उद्यापासून तुम्ही आता सगळ्यांनी व्हिडिओ बघताना माझ्याबरोबर बोला, तुम्हाला जे घ्यायचं आहे ते बोला. चल मला बुलेट घ्यायची आहे, मी बोलते मला बुलेट घ्यायची आहे. तुम्हाला जे घ्यायचं आहे आत्ता घरात, एखादा फ्रीज घ्यायचा आहे, दिवाळीला मिक्सर घ्यायचा आहे, काही आपली छोटी गोष्ट असू दे. अगर तुम्हाला ही खणाची साडी घ्यायची आहे, सगळं सोडा माझ्या साडीकडे बघा, ही खणाची साडी घ्यायची आहे. उद्यापासनं तुम्ही ज्या ज्या वेळी घराच्या बाहेर पडाल त्या त्यावेळी तुम्हाला खणाच्याच साड्या दिसणार. रोज त्या तुम्हाला दिसत नव्हत्या, पण तुम्ही जर म्हटलात मला खणाची साडी घ्यायची आहे तर उद्यापासून तुमच्या सगळ्यांना खणाच्या साड्या दिसायला लागतील. तुम्ही जर आत्ता म्हटला असता मला बुलेट घ्यायचे तर उद्या सगळ्यांना बुलेट दिसायला लागतील. उद्या तुम्ही जर म्हटलात मला ट्रॅक्टर घ्यायचा आहे शेतकरी राजा, तर तुम्हाला उद्यापासून जे काही तुमचे चालू असतील स्वराज वगैरे, आता काय 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 ते ट्रॅक्टर जे मॉडेलचे तुम्हाला घ्यायचे त्या मॉडेलचे तुम्हाला रस्त्यावर उतरल्यावर उद्या दिसायला लागतील. याचा अर्थ काय? आपण मनात आकर्षण केलं त्या गोष्टीचं, म्हणून आपल्याला ते दिसायला लागलं. आपल्या अवचेतन मनावर आपण बिंबवलं की मला हिरवी साडी खणाची ताईसारखी पाहिजे. याचा अर्थ काय झाला? तुम्ही स्वतःच्या अवचेतन मनावर 4, 5, 6 वेळा बिंबवलं. झोपता झोपता सुद्धा तुम्हाला माझाच आवाज येणार, ताई म्हटली खणाची साडी तुम्हाला उद्या सगळ्यांना दिसणार आहे म्हणून. हे आहे अवचेतन मन. ह्याच्यावर जे प्रोग्रॅम आपण वारंवार 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 बोलतो, मग ते तुम्ही निगेटिव्ह बोला अगर पॉझिटिव्ह बोला, अवचेतन मन आणि युनिवर्स तेच ऐकतं. म्हणून हसत राहायचं, निगेटिव्ह बोलायचं नाही. निगेटिव्ह जे बोलल ना युनिवर्सला तेच कळतं, तो तेच देणार. जे बोलू ना आपण, ज्याला भिऊ सारखं, बाबा मी गाडी चालवत आहे, ज्या खूप लेडीज आहेत आपल्याकडच्या मला सारख्या म्हणतात, अनुश्रीने जेव्हा गाडी शिकली तेव्हापासून खूप मेसेज आहेत, ताई आमच्याकडं गाडी आहे, उभी आहे, पण आम्हाला चालवायला भीती वाटते, तर तू आम्हाला अजून दाखव की अनुश्री बरोबर गाडी कशी चालवायची काय, म्हणजे आम्ही तुझा व्हिडिओ बघत बघत डेअरिंग करू असं. तर जी भीती आहे ना ती मनाची आहे. त्यापेक्षा तुम्ही 10 वेळा म्हणा उद्या मी गाडी चालवू शकणार. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मी कशी गाडी चालवायला शिकले, तर मी गाडीशी गप्पा मारायचे, गाडीला म्हणायचे, गाडीलाच अफर्मेशन द्यायचे की असं आहे मला जायचंय, तू मला कधी पाडायचं नाही, आपण दोघे असं करू. अशा अक्षरशः मी गप्पा गाडीशी मारायचे आणि मग गाडी बाहेर काढायचे. म्हणजे ह्याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. ही प्रत्येकाच्यात तुमच्या शक्ती आहे. गाडी ज्या महिला म्हणतात ना मला आत्ता पोरींना सोडायला जायचंय शाळेत, ताई गाडी मिस्टरांनी आणून दिली पण चालू शकत नाही, तुम्ही 100 वेळा स्वतःच्या मनाशी म्हणा मी गाडी चालवते, मी मस्तपैकी मुलीला घेऊन जाते, तुम्ही डोळ्यापुढं आणा की मी माझी मुलगी पुढं बसले मागं बसले आणि मी मस्तपैकी पोरांना शाळेत सोडलं आणि एकदम स्टाईलमध्ये परत घरी माघारी आले. हे स्वप्न, हा चित्रपट तुम्ही एक 10-12 दिवस बघा ओळीनं. 21 दिवसाचा हा माइंडचा खेळ असतो सगळा. बघा तुम्हाला गाडी चालवता येते का नाही. त्याच प्रकारे पैशाचं आहे. मनी सगळ्यात महत्त्वाचं आहे, पैसा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पैशासाठी द्यायच्या अफर्मेशन सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. श्रीमब्रिझी मंत्र सगळ्यात महत्त्वाचा आहे. 520 बोलणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पैसे देताना 708 बोलणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही पैशावर प्रेम करा,
नवऱ्यासारखं प्रेम करा, प्रियकरासारखं प्रेम करा, पोरांसारखं प्रेम करा. तुम्ही जेवढं पैशाला प्रेम करणार तेवढा पैसा तुमच्याकडं आकर्षित होणार. पैसा ही सुद्धा एक एनर्जी आहे, ऊर्जा आहे. त्याला सुद्धा स्टक करून ठेवलेलं चालत नाही. पूर्वीची माणसं जिथल्या तिथंच असायची. तुम्हाला आपल्या आईवडिलांचा, माझ्या वयाच्या ज्या असतील त्यांना त्यांच्या आईवडिलांचा किंवा आजीचा काळ चांगला आठवत असेल की घरात जर 100 रुपये आले तर त्यातले 40 रुपये कुठेतरी कोंबून ठेवले जायचे आणि ते परत बाहेर कधीच निघायचे नाहीत. त्याला अक्षरशः जाळ्या धूळ वगैरे लागायची, पण तो पैसा बाहेर निघायचा नाही. म्हणून ती लोक तिथली तिथंच असायची. श्रीमंत श्रीमंत होत जातो आणि गरीब गरीबच राहतो. ह्याला हेच आहे कारण. का तर आपण लक्ष्मीला स्टक करून ठेवतो. तर ही चूक करू नका. आपल्याला लक्झरी लाईफ पाहिजे, आपला शुक्र मजबूत झाला पाहिजे, मग त्यातनं आलेला पैसा हे सर्कल चाललं पाहिजे. त्यातनं खर्च पण करा, लोकाला मदत पण करा आणि स्वतः पण जगून घ्या. खर्च करा असं म्हणजे वायफळ खर्च करा, कुठेतरी पिक्चर बघा, कुठं काय करा असं नाही म्हणत मी. किंवा तुम्ही दारू गुटखा विमल खाण्यात पैसा उडवा असं नाही म्हणत मी. शेजारचीनं केलं म्हणून आपण करा असं नाही म्हणत मी. पण आपल्याला ज्याची गरज आहे, आपल्याला जे जगू वाटतं, शेजारचा काय करतो किंवा जाऊ काय करते ते नाही आपल्याला घेणं काही. आपल्याला काय हवं आहे, आपल्याला कशातनं आनंद मिळत आहे त्या गोष्टी खरेदी करायला तुमच्याकडं मनी आला, पैसा आला, त्या गोष्टीला बिलकुल मागं पुढं बघू नका. कर्जबाजारी होऊ नका, EMI वर घेऊ नका. पण तुम्हाला एवढा पैसा मिळेल की तुमच्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. का तर एकदा तुमच्या अवचेतन मनाला कळलं ना की आपण कष्ट केल्यावर आपल्याला पैसा मिळतो, आपण आळस सोडल्यावर आपण पुढं जातो, तर नक्कीच या गोष्टी आपल्याला मिळायला लागतात. ह्यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. आणि ह्यालाच तुम्हाला सगळ्यांना 10ची रेमेडी एवढी मस्तपैकी करता आली. म्हणजे आपल्या छोटीशी आशाच्या परिवारामधली प्रत्येक स्त्री ही एक ऊर्जा आहे आणि प्रत्येक जण प्रत्येकीच्या इच्छा, ज्या तुमच्या इच्छा आहेत, तुमच्या मुलांचं चांगलं व्हावं, तुम्हाला लक्झरी लाईफ जगायची आहे, तुमच्या मिस्टरांना जॉब लागावा, तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन व्हावं, या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत, या सगळ्या होणार. त्यासाठी गरज आहे आपण स्वतः घरातल्या लेडीजनं पॉझिटिव्ह राहायची, आपल्या मुलांना पॉझिटिव्ह राहायला शिकवायची आणि आपण हसत राहायची आणि मुलांना सुद्धा हसायची सवय लावायची, ना की दुःखी होऊन रडायची. तुम्ही जेवढे दुःखी व्हाल युनिवर्सकडं तेवढाच तुम्ही थ्रो करता. काल तुम्ही काय थ्रो केलं युनिवर्सकडं, काय चिक बॉल तयार केला तुमच्या अपेक्षांचा आणि थ्रो केला, तो मिळतोय की नाही तुम्हाला बघा. सोडून द्या, तुम्ही त्याच्यावर सोडलंय. ज्याला ऊर्जा जाणवल्या त्याला जे जे तुम्ही थ्रो बॉलमध्ये घातलं ते सगळं मिळणार. माझ्याबरोबर परत म्हणा, हे सगळं मला मिळालं आहे. जे काल थ्रो बॉलमध्ये घातलं आहे ते सगळं तुम्हाला मिळालंय, म्हणून तुम्ही आज एवढे आनंदी आहात. आनंदी रहा, युनिवर्सवर विश्वास ठेवा, तो देणार. युनिवर्स हीच एनर्जी आहे आणि तिथूनच आपल्याला सगळं मिळणार आहे. आणि ह्याचं प्रॅक्टिस तुम्ही उद्या करायचं आहे. ग्रीन साडी बोला, बुलेट बोला, अजून काय बोला, ज्याची त्याची इच्छा, जे ते बोला. उद्या पण मला एवढ्याच भरभरून व्हॉट्सअपला कमेंट करायच्या, ताई खरं बोललीस तू, आम्ही असं म्हटलो, आज आम्हाला हे दिसलं. या सगळ्या कमेंट उद्या मला, कमेंट नाही, आपल्या व्हॉट्सअपवर या. बरं, मी काल सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं की लवकरच तुम्हाला एक मी मस्तपैकी बातमी सांगते. तर ती बातमी मी तुम्हाला ही सांगते की मी आता एक छोटासा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करत आहे आणि त्या ग्रुपमध्ये मी काय काम करणार आहे किंवा ग्रुप कशासाठी करणार आहे हे मात्र ग्रुप झाल्यावर सांगेल तुम्हाला. तर ज्या वेळेला मी ग्रुप तयार करेल त्यावेळी तुम्हाला सांगेल. या नंबरवर जॉईन व्हा, कुणी जॉईन व्हा, कशासाठी व्हा हे मी त्यावेळी तुम्हाला सांगेल. पण आपण दसऱ्या दिवशी किंवा नवरात्रातल्या या 9 दिवसामध्ये स्त्री शक्ती, आपल्या सगळ्यांची छोटीशी आशा, आपल्या सगळ्यांची छोटीशीच आशा आहे ही की आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा आणि लक्झरी लाईफ जगायची आहे. कुणालाही गरिबी बघायची नाही आहे, ना कुणाला कशाला 2 हात करायचे, ना दुःख बघायचे. म्हणून हसत राहा, आनंदी राहा. एकच वाक्य लक्षात ठेवा, निगेटिव्ह विचार मनामध्ये आले की कट मारा, डिलीट मारा, कॅन्सल करा, काहीही करा.
त्याचबरोबर आता आपल्याकडं 2-3 दिवसामध्ये जे मी तुम्हाला कॅन्डल मॅजिक म्हणते, कॅन्डल मॅजिकचे सुद्धा रिझल्ट तुम्हाला असेच बघायला मिळतील की आत्ता आपल्याकडं मटेरियल नाही आहे, मटेरियल होतं आहे अजून तयार झालं की माझ्या रेमेडी तुम्ही बघा एक से एक काय असतील त्या, ते सुद्धा याच प्रकारे काम करणार आहे तुम्हाला. तर छोट्या छोट्या गोष्टीतनं मोठा मोठा आनंद मिळवायला शिका. आपल्याला काही करायचं नाही आहे, फक्त पॉझिटिव्ह राहायचं आहे, पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत, युनिवर्समध्ये आनंद सोडायचा आहे आणि युनिवर्सकडनं डबल टिबल आनंद आपल्याला घ्यायचा आहे. तर लक्ष्मी बाबतीत सांगायचं राहिलं, कोणीतरी कमेंट करेल ताई दुसरंच बोलली, पण या गप्पा आहेत, या कुठं पण जाऊ शकतात. तर लक्ष्मी जेवढी आपण स्टक करतो, बांधून ठेवतो, तेवढं लक्ष्मीला राग येतो. लक्ष्मी ही एक एनर्जी आहे, एक ऊर्जा आहे, जी तुम्हाला काल हातामध्ये जाणवली, ती सुद्धा एक लक्ष्मी आहे. तर एनर्जी आहे, तिला जर तुम्ही कोंडून ठेवलं, आपल्या स्वतःला विचार करा, आपल्याला जर कोणी कोंडून ठेवलं तर आपण परत त्यांच्या घरी जाऊ का? तेच जर त्यांनी आपल्याला मस्तपैकी खाऊ पिऊ घातलं, मस्तपैकी गप्पा मारल्या, मस्तपैकी साडी नेसवली, तर आपण परत परत त्यांच्याकडे जाऊ ना? तसंच लक्ष्मीचं आहे, लक्ष्मी एनर्जी आहे. तर येतोय पैसा, तो शिल्लक पण ठेवा, वापरा पण, दानधर्म पण करा, कुणाची तरी मदत पण करा. कधी पण स्वतःला हे विचारा, तुला पैसा का हवाय? कधी पण स्वतःला विचारायचं, मला का श्रीमंत व्हायचंय, मला का पैसा हवाय? का तर या पैशातनं स्वतःची काय स्वप्न असतील ती मला पूर्ण करायची आहे आणि सगळ्यांच्या नंतर गोमातेची मदत करायची आहे, भारत मातेची मदत करायची आहे, गोरगरिबांची मदत करायची आहे, देवालयांना मदत करायची आहे. हे त्याच्या मागं त्यावेळी त्या एनर्जीला हे वाटतं की चला हा आपला सदुपयोग करेल, म्हणजे आपल्याला फिरतं ठेवेल, सर्कलमध्ये ठेवेल, मग ह्याच्याकडे आपण जावं ना की हा आपल्याला कोंडून ठेवणार आहे. कंजूस माणूस हे पूर्वी चालायचं, कंजूसपणा केला की खूप पैसा राहतो किंवा काय. आता नाही, आता आपले विचार बदलले, जग बदलले, सगळं बदलले. तुम्ही जर लक्ष्मी स्टक ठेवली तर 1000च्या नोटेला काय झालं होतं ते आठवा. आता होतंय का? आता 10 रुपयाचं चहा पिला तर आपण गुगल पे करतो, म्हणजे काय होतंय? लक्ष्मी सर्कलमध्ये राहते, येते जाते, येती जाती, भले आपल्या खिशात नसेल तरी तिथं असती, मोबाईलमध्ये राहती किंवा खिशामध्ये थोडेफार असले तरी आपण, म्हणजे तिचं कायमचं रुटीन झालं. आता मोबाईलमुळं काय झालं? लक्ष्मी फिरायला लागले. आहे कुणाकडं? आपल्या भारताकडंच आहे, बँकेतच आहे, आपल्याच नावावर आहे. फक्त आपण फोनशी खेळत असतो, फोननं पैसे देत असतो, फोननं पैसे घेत असतो. म्हणून पैसे देताना आनंदानं द्या, तिथं कुच्छितपणा मनात आणून देऊ नका. 2000 रुपयाची साडी घेतली आपण आत्ता, पण मनामध्ये हे नको, माझे 2000 रुपये गेले, माझे 2000 रुपये गेले. नाही, त्यावेळी म्हणायचं, आपण खुश होऊन त्या नोटेशी सुद्धा गप्पा मारा. तुम्ही बघा, तुम्ही त्यात एनर्जी आहे, नोट आपल्याशी बोलती. कुणाला वेडं म्हणायचं असलं तर म्हणू शकता मला, पण आपण पैशाशी बोलू शकतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते की ती 2000 रुपये देताना लक्ष्मीशी बोला. हे माता लक्ष्मी 708 बोला, तू त्यांच्याकडे जात आहेस, त्यांचं भलं कर, भरभरून त्यांचं भलं कर, पण येताना माघारी दसपट माझ्याकडे ये, येताना माझ्याकडे दसपट माझ्याकडे ये. मी आनंदानं तुझी वाट पाहत आहे, तुला माझ्याकडं दसपट होऊन यायचं आहे, हे लक्षात ठेव. आणि 708 म्हणा. 10 रुपयाची भाजीची पेंडी घेताना सुद्धा जर मोबाईलनं सुद्धा आपण केलं ना, मोबाईल आपण घेतला, गुगल पे टू वाजलं की इकडे 708 बोलायचं. करून बघा, एनर्जी आहे, अंकामध्ये एनर्जी आहे, लक्ष्मीमध्ये एनर्जी आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी आहे त्याच्या, आणि ती तुम्ही सगळ्यांनी काल फील केली आहे. त्यामुळं श्रीमंत व्हायला, कर्जबाजारातून मुक्त व्हायला आपल्याला कोणत्याही प्रकारचा वेळ लागणार नाही आहे. फक्त टेक्निक कळलं पाहिजे. ते मला काल तुम्हाला शिकवायचं होतं आणि ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळलं, त्याचा मला खूप आनंद वाटला. खूप मला हे झालं, मी ते खूप समजावून तुम्हाला सांगत होते, कारण माझी हीच इच्छा होती की भरभरून सगळ्यांनी व्हॉट्सअपला मला सांगावं काय तुम्हाला अनुभव आले त्याच्यातनं. तर धन्यवाद खूप खूप की तुम्ही हा प्रयत्न केलात माझ्या सांगण्यावरनं, आणि त्यानं तुम्हाला कळलं की तुम्ही एक शक्ती आहात. मी काहीच नाही आहे, तुम्हीच तुमच्या शक्ती आहात, हे तुम्हाला कळलं.
दुसरी गोष्ट, मनी बाउल तयार करायला मी सांगितलं आहे, अबंडन्स चेक तयार करायला सांगितलं आहे. हे करा, मनी बाउल तयार करा, अबंडन्स चेक तयार करा. मी अजून एखादी सुद्धा रेमेडी तुम्हाला सांगेल, ती सुद्धा तयार करा. आणि आपण कोणत्या दिवशी, नवरात्रातल्या कोणत्या दिवशी पुन्हा मी तुम्हाला रेकी देणार आहे हे तुम्हीच सांगा. जवळजवळ आत्ता सगळ्या जणी म्हणतायत की ताई 5व्या माळेला रेकी दे. 3 दिवस आमचे खूप उपास, पाणीसुद्धा पित नाही, त्यामुळे थोडी आमची एनर्जी डाऊन असती. तर तू 5व्या दिवशी संध्याकाळी 7-8 वाजता आमची मुलं पण घरात असतील अशा वेळी रेकी दे, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. हे सगळ्यांना मान्य असलं तर आज येस 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 कमेंट बॉक्समध्ये करा. आपण 5व्या दिवशी तुम्हाला पुन्हा आपण व्हिडिओमधनं मागच अशी रेकी दिली, त्यापेक्षा सुद्धा ऊर्जावान रेकी घ्यायला आता माझी फॅमिली तयार आहे, हे मला माहीत आहे. त्यामुळं मी पण तुम्हाला ऊर्जा द्यायला तयार आहे. तर आपण पुन्हा एकदा तसंच करायचं आहे सेशन ह्याचं रेकीचं. आणि दुसरं ग्रुपचं. ग्रुपमध्ये मी काय काम करणार आहे काय नाही, ज्याला पटेल त्यानं यायचं ग्रुपमध्ये, ज्याला नाही पटणार त्यांना निघून जायचं. तर यासाठी ग्रुप पण तयार करणार आहे, हेच मला सांगायचं होतं. अजून दिवाळी दसरा, आता मागच्या वर्षी आपण दसऱ्याला 9 दिवस सगळ्यांना साड्या गिफ्ट ठेवल्या होत्या प्रश्न विचारून. पण त्याच्यामध्ये काय होत होतं ते सगळ्यांनी बघितलं की कोण ॲडेड कमेंट करतं, कोण हे करतं ते करतं. आणि आता माझ्याकडे पण तेवढा वेळ नाही आहे की मी बघत बसेल अगदी मोबाईल घेऊन की कोणाची पहिली कमेंट आली आणि काय करू. तर त्या 9 दिवसासाठी ना कुठला प्रश्न ना काही, तरीसुद्धा आपल्याकडं ज्या वस्तू आहेत त्याच्यावर भरभरून ऑफर मी ठेवणार आहे, ज्या वस्तूंची तुम्हाला खूप गरज आहे. याच वस्तू खूप मोठ्या ऑफरमध्ये असतील. एक आगळं वेगळं तेव्हा 9 दिवस आपण करणार आहोत. मी आता नाही सांगत तुम्हाला, नवरात्राच्या आदल्या दिवशी तुम्हाला सांगेल किंवा नवरात्राच्या पहिल्या दिवशी सांगेल की आजपासनं काय आहे ते. तर काहीतरी आगळं वेगळं आपण आपल्या चॅनलवर करणार आहोत. माझ्या प्रोडक्ट्समधलंच ते असेल का, तर कुठं प्रश्न विचारून त्याच्यातनं भांडणं वगैरे काही निष्पन्न नाही. जसं अनिकेतच्या वाढदिवसाला आपण बॉटल भरभरून त्याच्यावर आपण इव्हल आय ठेवलं, त्याच प्रकारे काही ना काहीतरी मी ठेवेल. पण 1 नसेल तर 2 असेल किंवा 3 सुद्धा असू शकतात ऑफर. म्हणजे एका वस्तूवर 3-3 ऑफरसुद्धा तुम्हाला मिळू शकतात किंवा 2 मिळू शकतात. काय असेल जे युनिवर्स मला पण बुद्धी देईल त्यावेळी मी तुम्हाला सांगेन. तर गप्पा कधी ताईच्या थांबवत नाहीत. 20 मिनटं झाले. मी दिवसभर काम करून सुद्धा एवढी बडबडू शकते, म्हणजे माझ्याकडं किती ऊर्जा आहे ते लक्षात घ्या. तर चला, काय आता म्हणायचं ना, शेवटी तुम्हीच सगळ्यांनी मला म्हणा. आजचा व्हिडिओ इथंच पास करू या गप्पांचा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत